पुण्याच्या दौंड तालुक्यामधील चौफुला येथील लावणी कला केंद्रामध्ये गोळीबार झाल्याची चर्चा काल रात्रीपासून सुरू होती। तेव्हापासून यवत पोलीस या घटनेची खातरजमा करत होते। मात्र आता हाती आलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार चौफुला येथील कला केंद्रावर गोळीबार झाल्याची माहिती मिळतेय। मात्र हा गोळीबार 2 दिवसांपूर्वी झाला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। विशेष म्हणजे या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही असंही सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं जात आहे। या प्रकरणाचा यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे। देवा राखुंडे या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। देवा, 2 दिवसांपूर्वी हा गोळीबार झालेला आहे असं समजतंय, एकंदरीत काय माहिती आहे? ऋतुजा, खरं तर काल रात्रीपासून पुण्याच्या दौंड तालुक्यातील चौफुला या ठिकाणी चालवल्या जाणाऱ्या एका हे जे लावणी थिएटर आपण म्हणू किंवा लोककलावंताचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी गोळीबार झाला अशी माहिती सुरू होती, चर्चा घडत होती। मात्र पोलीस खात्याने याला अद्यापपर्यंत दुजोरा दिलेला नव्हता। यवत पोलीस काल रात्रीपासून या प्रकरणाची कसून चौकशी करत होते की खरंच गोळीबार झालाय की फक्त चर्चा आहे। काल रात्रीपासून यवत पोलीस याची चौकशी करत असताना आतापर्यंत पोलिसांच्या हाती काही आलं नव्हतं। त्यांनी त्या ठिकाणी असणारी जी 2 कला केंद्र आहेत त्या दोन्ही कला केंद्रातील महिलांचीही कसून चौकशी केली। मात्र आमच्या या ठिकाणी अशी कोणतीच घटना घडली नाही अशा पद्धतीची माहिती पोलीस खात्याला मिळत होती। मात्र आता जे आपल्यापर्यंत माहिती पोहोचते त्या माहितीनुसार चौफुला येथील एका कला केंद्रामध्ये सोमवारी ही घटना घडल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। मात्र या घटनेमध्ये कोणीही जखमी झालं नसल्याचं आपल्याला माहिती मिळते। केवळ गोळीबार झाला। मात्र हा गोळीबार नेमका कोणी केला, गोळीबार करणारी व्यक्ती कोण आहे, काय आहे, हे जे आहे ते आता पोलीस याचा शोध घेणार आहेत। या प्रकरणी आता यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। कालपासून अशा चर्चा समोर येत आहेत की हा गोळीबार करणारा व्यक्ती एका आमदाराचा भाऊ आहे। काही चर्चा अशाही आहेत की आमदाराच्या भावाचा तो मित्र आहे। मात्र गोळीबार नेमका कोणी केला हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही आणि का केला याचं कारणही पुढे आलेलं नाही। सध्या फक्त आपल्याला जी विश्वसनीय सूत्रांची माहिती मिळते त्यामध्ये एवढंच आहे की गोळीबार झालाय हे मात्र निश्चित आहे आणि जखमी कोणी नाही। आता गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर पोलीस तपासामध्ये हे निष्पन्न होईल की गोळीबार का केला, कोणी केला, नेमकं काय घडलं होतं आणि त्यानुसार यवत पोलीस जे आहे ते पुढील कारवाई करतील। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।